पहिली फेरी श्री भैरव क्रिकेट संघ कोंडे कांटी बोडल आपण या कांटी बोडलचा संघ आणि काटिवणी संघ आपण देखील या चला पहिल्याच बॉल वरती घणाघाती प्रहार पहिल्याच बॉलची सुरुवात दमदार क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला चला आणि साधा सोपा झेल सुटलाय धरतीला दान झालाय शैलेश गोलंदाजची मार्कवरती पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज आपण पाहतोय समीर आणि भावेश आघाडीची जोडी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं धन्यवाद प्रेम जाधव आपलं प्रेम सातत्यानं असंच राहू द्या आपलं देखील यूट्यूबच्या माध्यमातून मनपूर्वक आभार व्हाईट बॉल अतिरिक्त धाव धापलकावरती वधारली जाते 2 धावा धापलकावरती 2 एप्रिल 2011 भारतीय संघाचे माजी कर्णधार ज्यानं कुलशेखराविरुद्ध षटकार लगावला आणि तदनंतर तब्बल 28 वर्षानंतर ते वर्ल्ड कप हासिल करण्याचं स्वप्न सर सचिन रमेश तेंडुलकर यांचं राहिलं क्षेत्ररक्षक आहेत 2 क्षेत्ररक्षकांना भेदून अगदी सुईमधून धागा अलगच निघावा त्या पद्धतीनं चेंडू फरार धावा मिळतील 4 आलाय चौकार दुहेरीच्या साह्यानं 8 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतात पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि पहिल्या षटकासाठी आपण शैलेशला पाहतोय जो उंच पर हायम ॲक्शन आहे अपकमिंग यंग टॅलेंटेड गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे ज्यानं 10 नंबरची जर्सी परिधान करून गेला बाट आणि पाडमधला चेंडू डिक्लेअर स्वरूपात आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 23 अंमलात आणण्यात आला आहे डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव वर्जित होती आहे एकेरीच्या सायनं 9 धावा पलकावरती भावेश एक बाजूला तर दुसऱ्या बाजूला समीर भावेश 3 चेंडू फेस करत असताना 7 धावेवरती खेळतोय आणि समीर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय 1 चेंडू फेस करत असताना 1 धावसंख्येवरती खेळतोय समोरच्या दिशेने उडवलाय वाईडिश लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे परंतु तो बनेर दर्शक 13 का फूल 17 का माला और झुकेगा नहीं बुरे नजर वाला ठोक डीजे वाला थँक्यू डीसे अगदी आपण पाहतोय भावेश मैदानाच्या आतमध्ये आता समीर मैदानाच्या आतमध्ये आता बरसतोय अगदी एक बाजूला मग आपण समीरला पाहतोय त्याच्या साथीनं भावेश समीर 3 चेंडू फेस करत असताना 17 धावसंख्येवरती खेळतोय
काय खेळी राहिली आहे समीरची देखील, आग ओकणारी फलंदाजी राहिली आहे. समीरनं आता उचलली आहे जबाबदारी, तो स्ट्रोक खेळतोय सातत्यानं लय भारी. मैदानाच्या बाहेर वाईटिशा मिड विकेटला जर आपण पाहिलं क्षेत्ररक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. पहिलं षटक संपुष्टात आलाय. पहिल्या षटकाखेर रणसंख्या जाऊन पोहोचती आहे 21 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः आग ओकणारी फलंदाजी राहिली आहे दोन्ही फलंदाजांची. पुढचा बॉल, शेवटचं षटक मार्गस्थ आहे. शेवटचं षटक हाताळण्याकरिता एसटी रक्षक बीट विशालला आपण पाहतोय, जे बराचसा अनुभव असणारी शिदुरी पाठीशी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेत गोलंदाजी करण्याकरिता. युवकांचं प्रेरणास्थान म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं ते विशाल गोलंदाजी मार्गवरती आहेत. आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतात. विशाल निघालेत पुन्हा एकदा समोर. समीर 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 समीरचा वार. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. नोमॅन स्लॅन्डमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळतात. सध्या तरी जर आपण पाहिलं ना, जर यदा कदाचित आणखीन 2-3 फटके आले तर मात्र मापक असं आव्हान. 25 धावा फलकावरती. अजूनही जर आपण पाहिलं तर 1.1 चा खेळ संपुष्टात आलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत, जे जाल विणलंय त्या जाल्यामध्ये बडी मछली जाल में फसी. विकेटचं पतन. फलंदाजी तितकीच देखील चांगली राहिली आहे. दोन्ही बाजू भक्कम बनवून आपल्या संघासाठी लाविन्यपूर्ण कामगिरी करताना, परंतु काय घडते. पराग मैदानाच्या आतमध्ये आले आणि पराग गोल्डन डकचा शिकार झाले. पराग आले, पराग मैदानाच्या बाहेर देखील निघाले. विकेटचं होतंय पतन. फलंदाज बाद. बॅक टू द डग आउट. गॉन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये 25 लॉस ऑफ 2 विकेट ऑन दी स्कोर बोर्ड. किशोर आले मैदानाच्या आतमध्ये आणि किशोरनं आकाशाच्या लाटांवरती स्वार होणारा उत्तुंग दर्जेदार शानदार असरदार षटकार. षटकाराला रणसंख्येमध्ये देखील आकार आलाय 31. यावेळेस इनसाइड आउट खेळला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला त्याच्या आवाक्याच्या बाहेर. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा. क्षेत्ररक्षक आहे, परंतु त्याला भेदून बॉल गोलीच्या वेगानं फरार. धावा मिळतील याही बॉलवरती. 4 आलाय सलगचा दुसरा चौकार.
35 धावा धापलगावरती आपल्याला पाहायला मिळतात. किशोर मैदानाच्या आतमध्ये आले आणि किशोर आल्या आल्या आपले ताकद नाजाकत मैदानाच्या आतमध्ये दाखवताना पाहायला मिळतात. शेवटच्या बॉलवरती देखील शेवट गोड काढणारा आकाशाची वार्तालाप करणारा अगदी लुकलुकत्या ताऱ्यावानं ढोल्यांच्या आड बॉल सीमा पार षटकार. संपुष्टात आलाय. पूर्वार्थामध्ये धावा बनविल्या गेल्या. आता रणसंख्या जर आपण पाहिली तर 42 धावा. आता विजयाकरिता 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 42. आता उत्तरार्धामध्ये काय घडेल काय बिघडेल कोण आग ओकणारी फलंदाजी करेल सर्वांचं लक्ष आहे. परंतु आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. एक छोटीशी विश्रांती घेऊयात आणि त्या विश्रांतीमध्ये सुमधुर संगीत देखील ऐकूयात. सिद्धेश खोपटकर यांचा सत्कार. सिद्धेश खोपटकर यांचा सत्कार करतील आमचे सदस्य सचिव गजानन निंबरे साहेब. सिद्धेश खोपटकर साहेबांचा सत्कार करतील. चला आपण घाई करा, जास्तीचा वेळ देखील घेऊ नका. आपण पाहतोय या स्पर्धेला देखील आजमावतोय अभूतपूर्व सोहळा, बहुयामी बहुचर्चित बहुडंगीत बागमंडला हरेश्वर विभाग कुणबी चषक 2025 पर्व दुसरे या स्पर्धेचा आपण आनंद घेतोय. बागमंडला हरेश्वर विभाग कुणबी समाज 14 गाव कमिटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानानं ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. याची देहा याची डोळा आज रंगतोय खऱ्या अर्थानं. या ऐतिहासिक मैदानाच्या आतमध्ये बागमंडला हरेश्वर विभाग कुणबी चषकाचा सोहळा 42 धावांचा पाठलाग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये जतीन आणि राज प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. आघाडीची जोडी दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. जतीन जे पोलीस कार्यरत आहेत, इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात फलंदाजी करण्याकरिता. अगदी मग क्रिकेटवरचं प्रेम, अगदी क्रिकेटवरची असलेली सद्भावना आणि त्याचबरोबर चेंडू द्या मैदानाच्या आतमध्ये, चेंडू द्या. जरी पोलीस कार्यरत असले तरी देखील गावासाठी खेळताना सातत्यानं आपण पाहत असतो जतींना. मग अगदी ड्युटी कुठेही असेल ते ड्युटी करून आपल्या गावासाठी खेळण्यासाठी तात्पर कार्यरत असतात. असे पोलीस कार्यरत जतीन मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन आपल्याला पाहायला मिळतात. जतीन स्ट्रायकिंगकडे आपल्याला पाहायला मिळते, तर ज्यानं मागचा मॅचचा हिरो गेम चेंजर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळतं आहे जतीन. आता वेजाकरिता 12 मध्ये बनवायच्यात 42 धावा. फेरी फर्स्ट बॉल, पहिल्या षटक हाताळण्याकरिता गोलंदाज पराग मैदानाच्या आतमध्ये अष्टपैलूची कामगिरी आपल्या गावाकडून करताना पाहायला मिळतंय. पहिला चेंडू स्वैर आंतरराष्ट्रीय परिषद नियम क्रमांक 22 अंमलात आणण्यात आला. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव पलकावरती वधारली जाते. श्री गणेशा होतोय संघाचा. यावेळेस धीम्या गतीचा बॉल, येस
फंच सांगतायत 3 यष्ट्यांवरून चेंडू अगदी जर आपण पाहिलं समांतर दिशेने जाताना पाहायला मिळाला. निर्धाव. तर पराग सातत्यानं आपल्या संघासाठी अष्टपैलूची कामगिरी करताना पाहायला मिळतात, ज्याच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी देखील राहिली आहे. फलंदाजी यावेळी जतीनचा वार फिका पडेल का? क्षेत्ररक्षक आहेत. काय घडते मैदानाच्या आतमध्ये? आणि साधा सोपा झेल आणि मी तर म्हणेन हा संजीवनी पहिला सुरुवात दमदार करणारा दर्जेदार चौकार. चौकार आलाय. चौकाराच्या साहाय्यानं रणसंख्येला देखील आकार आलाय. रणसंख्या जाऊन पोचते 5 आकड्यावरती. जतीन खेळतोय 2 चेंडू फेस करत असताना 4 या धावसंख्येवरती. जतीन अगदी मग भले मी का पोलीस कार्यरत असेल, परंतु क्रिकेटवरचं प्रेम माझ्या हृदयातील कधीच कमी होणार नाही आहे. येस, रनिंग तर पाहायला पोलीस आहेत म्हणजेच काय तर खऱ्या अर्थानं रनिंग बिटवीन द विकेट लाजवाब राहिली आहे त्यांची. पराग देखील गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. त्यांची गोलंदाजी देखील तितकीच हेवी ठरली आहे. जरी पहिल्या बॉलवरती चौकार आला आहे, तदनंतर कमबॅक करू शकतो, याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आहे. अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द बॉडी. लेग स्टिकला बराचसा मिस करून जाणारा चेंडू राहिला. येस, ॲज इट इज वाईट बॉल. 7 धावा धापलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 7 हा आकडा सर्वच माणसांच्या परिचयाचा राहिला आहे. म्हणजेच काय तर जगातील आश्चर्य देखील 7, इंद्रधनुष्याचं रंग देखील 7, आणि संगीतातील सूर देखील 7, आणि लग्नात घेतले जाणारे फेरे देखील 7. 7 आकडा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेस ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा अर्जित होताना पाहायला मिळाल्या. येस, दुहेरीच्या साहाय्यानं रणसंख्या जाऊन पोहोचते 9 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 0.4 चा खेळ अद्याप संपन्न होताना पाहायला मिळतं आपल्याला. अजूनही 2 चेंडू येणं शेष आहे. आता बनवायचे आहेत. जर आपण पाहिलात ना तर 8 चेंडूमध्ये 33 म्हणजेच का तर 24.75 रणसंख्या आपल्या गोलावर करावे लागेल. क्षेत्ररक्षक आहेत. टीपला झेल आणि संपतोय फलंदाजाचा खेळ. विकेट क्रमांक पहिला होईल बाद. नो बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर अथर्व मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. अथर्व मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. न्यू इंडिकेट नवीन उमेदवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहेत. आता विजयाकरिता 7 चेंडूंनी बनवायचे 33 धावा. 33 धावा हव्या असताना अथर्वचा वार. सारेजगार बॉल सीमा पार, आकाशाला बुक्की देणारा षटकार. आता 6 मध्ये बनवायचे 27. 6 चेंडू आणि बनवायचे 27 समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मग अथर्व आले आणि अथर्वनं पहिल्याच बॉलवरती घणाघाती प्रहार षटकार आला. आणि तदनंतर जतीन जे 3 चेंडू फेस करत असताना 5 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळतात. आता विजयाकरिता 6 चेंडू आणि बनवायचे 27. 1.00 षटकाचा खेळ संपूर्ण झाला आहे.
दुसऱ्या षटक स्लॉगवर हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आला आहे अंकित. अंकित हाफ ट्रॅकर चेंडू आपाम पूल आपाम जॅक करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला टिपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रोटेक्शन ठेवलं गेलं आहे. एक धाव वर्जित झाली आहे. आता स्ट्राईक मिळाली आहे अथर्वला. 5 चेंडूमध्ये 26. 5 चेंडूमध्ये 3-4 घणाघाती प्रहार येतील का हा प्रश्नचिन्ह आहे. यदा कदाचित जर बॅट जर बोलू लागली आहे अथर्वची तर मात्र कदाचित वेगळं चित्र दिसू शकतं. यावेळेस बॅटची आतली कडा, विकेट किपरचा सहारा, कॉट बिहाइंड द विकेट. अथर्व बॅक टू द डग आउट, गॉन. मच नीडेड षटकार. एकत्र या स्पर्धेचा आनंद घेत राहा. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट ओनली वन मॅन मिस्टर किशोर. किशोर या लगेच आपण. किशोर या लगेच आपण. किशोरला गौरवित केली जाईल. किशोर या. किशोर या आपण. किशोर यस या मॅचचा आपण हायलाइट्स पाहू शकता. युनिक लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून हायलाइट्स आपल्याला पाहायला मिळते.
चला यानंतर होणारा मॅच आपल्याला पाहायला मिळते. कांटी बोर्डन त्याच्या साथीने खेळतील कारिवने. तुर्तास आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. भावेत मालेरचे भावेत आपण या भावेत मालेरचे आपण या भावेत आपण या जरा समालोचन कक्षामध्ये यायचं. भावेत मालरचे खेळाडू आहेत. भावेत या आपण. भावेश आपण या. भावेश मालर संघाचे भावेश आपण या जरा. भावेश जागडे जरा प्लीज समाजोलक्षक कक्षामध्ये यायचं आहे. भावेश जागडे. रोहित हरपाल कुठे असतील त्यांनी माईक पाशी येण्याची कृपा करावी. रोहित हरपाल. हां, भावेश जागडे जरा समालोचक कक्षामध्ये यायचं आहे. आपण पुढची कॉमेंट्री भावेश जाधव करतील. जागडे.